आमचं नातं काय? जय शिवाजी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय. सॉरी, ऍक्च्युली हा कार्यक्रमामध्ये मॅडम तयार होती, कोणती पूर्वकल्पना केली नव्हती. अचानक वाटलं, थोडंसं लिहिलेलं होतं, त्यामुळे म्हटलं थोडंसं बोलूया. तर मान्यवरांच्या संमतीने मी थोडेसे 2 शब्द बोलू इच्छितो. ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने ज्यांनी मृत्यूशी झुंज दिली असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, तसेच ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही अखंड भारताची व्यवस्था सुटसुटीतपणे सुरू आहे असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांच्या कार्याला वंदन करून आणि त्यांचे नमन करून मी येथे उपस्थित सर्व माझ्या प्रशिक्षणार्थी मित्रांचे, मान्यवरांचे स्वागत करतो आणि सर्वांना आजच्या या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज आपण ज्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतो त्या प्रशिक्षण संस्थेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सुरुवात केली तोरण्यापासून. तोरणा एकदा छोटासा किल्ला होता. सुरुवातीला छोटासा किल्ला त्यांनी लढून आपल्या स्वराज्याच्या पायाभरणीची सुरुवात केली. मित्रांनो, तसेच सध्याच्या जगामध्ये प्रशिक्षण घेत असताना आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करणं गरजेचं आहे. 10वी झाली, ITI झालं, शांत राहू नका, कुठचे स्किल डेव्हलप करा. ज्या नवीन या युगामध्ये आपल्याला जे स्किल्स गरजेचे आहे ते इम्प्लिमेंट करा आणि आपल्या स्वतःच्या स्वराज्याची सुद्धा सुरुवात त्याच्यातून करा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. माझा रंग कोणता हे माझ्या हातात नाही, मी कोणाच्या घरी जन्माला यावं, कोणाच्या पोटी जन्माला यावं हेही माझ्या हातात नाही. माझ्या हातात काय आहे? माझं नशीबही माझ्या हातात नाही. हातावरच्या रेषांमध्ये माझं नशीब दडलेलं नाही. ते दडलंय कुठं? हाताच्या मागच्या बाजूला असलेल्या ह्या माझ्या पलकट मनगटात. तर सर्वांनी प्रयत्न करावे. प्रयत्न केलं की यश नक्कीच मिळतं. शेवटी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, प्रयत्नांती आवाज, प्रयत्नांती परमेश्वर. आवाज येत नाही मला, माईक घेऊन देऊ का मी? तरी तुमच्यापेक्षा मोठा आवाज आहे माझा. प्रयत्नांती परमेश्वर. येस. प्रतापगडाच्या लढाईबद्दल सरांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केले. प्रतापगडाच्या लढाईमध्ये अफजल खानाला एवढ्या मोठ्या बलवान शत्रूला हरवण्यासाठी महाराजांनी काही योजना केल्या होत्या की काही ठरवलं की आज जायचंय, लढायचंय, जिंकून परत यायचंय, असं नाही. त्यांनी त्यामध्ये अनेक योजना केल्या. त्यानंतर त्यातली एक योजना त्यांनी फायनल केली, त्यानुसार त्यांनी पुढचा लढा केला. मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या परीक्षेला सामोरं जातो तर परीक्षेमध्ये कठीण प्रश्न आला, जर का आपली परिस्थिती हलाखीची आहे, स्पर्धा जास्त आहे, असा विचार करून आपण आपल्या अपयशाची कारणे देता कामा नये. आपण वेगवेगळ्या योजना केल्या पाहिजेत. प्लॅन A फॉलो करत असताना प्लॅन B, प्लॅन C रेडी करा. त्यानुसार तुम्ही तुमचा पुढचा मार्ग अवलंबा. तसेच आज आपण महाराजांचा जय जयकार करतो, बरोबर की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे जय येतं. पण काय येतं? कारण महाराजांनी त्यांच्या या आयुष्यामध्ये, छोट्याखानी आयुष्यामध्ये जेवढ्या मोठ्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आपण आत्मसात करायचा प्रयत्न त्यातून केलेला पाहिजे. महाराजांनी नेहमी महिलांचा आदर केला. महिलांचा आदर केला. जे त्यांनी कार्य केलं ते प्रामाणिकपणाने केलं, चिकाटीने केलं, सातत्याने परिश्रम केले, तेव्हा स्वराज्य प्राप्त झाले. तसेच आपण सुद्धा आपलं यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, मेहनत चिकाटीने करणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. जर आपण सातत्याने प्रयत्न केले तरच यश आपल्यासमोर लोळून येईल. मित्रांनो, महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, पण त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत लढत राहा. हरले तर घाबरू नका, त्यातून शिका, पुन्हा उभे राहा आणि पुन्हा लढा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहा. ही शिकवणूक साहेब
महाराजांनी आपल्याला दिलेली. मित्रांनो, आपले ITI हे तुमच्यासाठी रायरेश्वराचं मंदिरच आहे. तसं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापन करण्याची, तशी तुम्ही सुद्धा ह्या आपल्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घ्या. ITI झालं की लवकरात लवकर स्वतःचा व्यवसाय सुरू करूया. एखादा छोटासा कोणत्या नोकरी घेऊन त्यामध्ये आपण प्रगती करूया. या गोष्टींचा अवलंब सर्वांनी आपल्या आपल्यामध्ये करून घ्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यानिमित्त ठरलेलं नसताना सुद्धा मॅडमने मला बोलायची परवानगी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. अतिशय सुंदर असं आणि ज्वलंत उदाहरण देऊन सरांनी एक असं तुम्हाला मार्गदर्शन केलंय, त्याबद्दल सरांसाठी एक जोरदार टाळ्या होऊ देत. असंच तरुण शिक्षकांनी पुढे येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं तर तुमच्या इथेही आणखी उत्साह वाढेल आणि तुम्ही सुद्धा यातनं प्रेरणा घेऊन स्वतःचे विचार समोर येऊन मांडायला शिकलं पाहिजे. कारण याच्यातून दिसतं की तुम्ही हे विचार आचरणात आणताय कसे आणि तुमच्यावर त्यांचा किती इम्पॅक्ट होतोय किंवा तुम्ही त्यावर किती प्रभावित होताय. तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फटांगरे सरांनी जे काही स्वयंस्फूर्तपणे अतिशय सुंदर असं तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यामधनं तुम्ही नक्कीच प्रेरणा घ्याल आणि ते विचार तुमच्या आचरणात आणणार अशी आम्ही अपेक्षा करतो. यानंतर